आणि आता बातमी महत्त्वाची आहे, कारण नाशिक कोल्हापूरमध्ये प्रलंबित देयकं न मिळाल्यानं कंत्राटदारांचं कामबंद आंदोलन सुरू आहे। 112 योजनांचे 30 कोटी देयकं प्रलंबित असल्यानं सटाणा पंचायत समिती समोर कंत्राटदारांची घोषणाबाजी आहे। कोल्हापुरात थकीत बिलाच्या यावेळेस वसुलीसाठी कंत्राटदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। यावेळेस दोन्ही ठिकाणी कंत्राटदारांकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। पहिली दृश्य आहेत कोल्हापुरातली आणि दुसरी दृश्य आहेत नाशिकमधली। दोन्ही ठिकाणी हे सगळे कामगार, हे सगळे कंत्राटदार आहेत, ते आता आक्रमक झाल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या विरोधी पक्षनेत्याकडून अधिकाऱ्याला दम देण्यात आलेला आहे। जुन्या शहरामध्ये इम्तियाज जलील यांच्या परवानगीशिवाय काहीही करायचं नाही। विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचा अधिकाऱ्यांना हा दम आहे। महापौर कुणाचाही असो, जलील यांच्या परवानगीशिवाय काहीही होणार नाही असं समीर बिल्डर यांनी म्हटलंय। MIMच्या समीर बिल्डर यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। हा व्हिडिओ आपण बघतोय। सिटी के अंदर कोई भी महापौर होगा, कोई भी आमदार होगा, कोई भी खासदार होगा, बगैर इम्तियाज जलील की इजाजत के वोल सिटी में आप कुछ नहीं कर सकते, करने की कोशिश भी नहीं करना। सरकार ने समझा के बोला। बातमी आंतरराष्ट्रीय आहे।